मतदानाच्या टक्केवारीवरून संजय राऊत आक्रमक झाले. निवडणूक आयोगानं जाहीर केलेली टक्केवारी धक्कादायक आहे असं राऊतांनी म्हटलंय. 11 दिवसांनी मतदानाची टक्केवारी कशी वाढली असाही सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. निवडणूक आयोग मोदींच्या हातातलं बाहुलं आहे. निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा असाही सवाल या दरम्यान राऊतांनी उपस्थित केला. चंद्रपूरच्या नागपूरपेक्षा गडचिरोलीची टक्केवारी जास्त. त्याची माहिती घ्यावी लागेल डेफमध्ये जाऊन. आणि नागपूरला 50% आहे, पण नागपूरला एक तर उफरदारी सुशिक्षित वर्गाची टक्केवारी जास्त. आणि नाही म्हणलं तर तिथं उमेदवारी व्हावी येते. नितीन गडकरीसारखे उमेदवार हे असतानासुद्धा 50% नागपूरला होतं. याचा अर्थ एक तर लोक उदासीन असतील, आम्हा लोकांच्या कामाच्या उद्देशी अस्वस्थता किंवा नाराजी असेल, किंवा हवामान हाही मुद्दा विशेषतः विदर्भात टाळता येणार नाही. पर्सेंटेज ऑफ व्होट जेव्हा 6 वाजता शेवटची रांग संपतं तेव्हा 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत जेवढे लोक 6 वाजता आले ते लांबत लांब 8-8:30 पर्यंत मतदान होत असतं. त्यामुळे ती पर्सेंटेज शेवटी डिक्लेअर होतं. त्यामुळे पवार साहेब असे चुकीचे नरेटिव्ह सेट करू नका. राजकारणामध्ये इतक्या खाली जाल हे वाटत नाही. आश्चर्य असं की फक्त नागपूर मतदारसंघामध्ये साधारण अर्धा% मतदान त्यांनी कमी दाखवलं. हा एक वेगळा घोळ आहे. नागपूर सोडून सगळीकडे 60% मतदान वाढलंय आणि नागपूरमध्ये नव्या आकड्यामध्ये अमुक टक्के मतदान हे कमी झालं. हे 11% किंवा 60% मतदान अचानक कसं वाढलं? हे वाढलेलं मतदान कुठे गेलं? कोणी केलं? 11 दिवस का लागले हे आकडे जाहीर करण्यासाठी? हा निवडणूक आयोगासंदर्भात या देशाला पडलेला प्रश्न आहे. भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसतो. तो मोदी शहा या कारस्थानी राजकारण्यांच्या हातात एक पावलं झालंय का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.